नमस्कार मित्रांनो, कसे आहात आपण? सध्या शिक्षणाचे राजकारण या पुस्तिकेतली 9 प्रकरणं आहेत ती वाचतोय. तर 5 प्रकरणं वाचून झालेली आहेत. पहिल्या 5 प्रकरणांचे आज मी सलग टायटल सांगणार आहे. प्रकरण 1 होतं शिक्षणाच्या कंत्राटी खाजगीकरणाचा धिक्कार. प्रकरण 2 शिक्षणाचे संघीयकरण म्हणजे देशाची मृत्यू घंटाच. प्रकरण 3 जागतिकीकरणाच्या विळख्यात उच्च शिक्षण. प्रकरण 4 अंबानी बिर्ला अहवाल की उच्च शिक्षणाच्या गुप्त व्यापारीकरणाचा अजेंडा. प्रकरण 5 भांडवलदार हेच नैतिक शिक्षणाचे खरे शत्रू. आणि आज मी वाचणार आहे प्रकरण 6 धर्मनिरपेक्षता आणि मूल्य शिक्षण. मी जरी यांना प्रकरण असं म्हणत असलो तरी हे लेख आहेत. युगांतर या मासिकासाठी डॉक्टर अरविंद रेडकर यांनी 2000 साली आणि त्याच्या आधी काही म्हणजे 1-2 वर्ष आधी वगैरे लिहिलेले लेख आहेत. उदाहरणार्थ आज मी जे 6वं प्रकरण किंवा 6वा लेख जो वाचणार आहे हा युगांतर मासिकामध्ये 18 ते 24 एप्रिल दरम्यान 1999 मध्ये लिहिलेला लेख आहे. आज मी तो वाचणार आहे. मी मागच्या माझ्या काही एपिसोड मध्ये सांगितलं की 2000 साली लिहिलेल्या गोष्टी मी आता का वाचतोय. तर अरविंद रेडकर यांची दूरदृष्टी, त्यांनी त्या 2000 किंवा आता आजचं 1999 मध्ये लिहिलेला लेख. तर त्यावेळी त्यांनी जी भाकितं केली ती आता खरी होताना दिसत आहेत. त्यामुळे जे न देखे रवी ते देखे कवी असं जे म्हणतात ते काही खोटं नाही. जाणकार लेखक, अभ्यासू लेखक हा आपल्या लिखाणातून येणाऱ्या संकटांची जी काय चाहूल त्याला लागते ती आपल्याला सांगत असतो. त्यामुळे आता 2025 मध्येही असे लेखक लिहित आहेत. तर तुम्ही त्यांचं लक्ष देऊन ऐकावं आणि ते पुढचं 2050 बद्दल 2029 बद्दल जे काय बोलतायत त्याचा विचार करावा म्हणून मी हे 2000 साली लिहिलेले लेख वाचतोय की जेणेकरून तुमच्या डोक्यात एक प्रकाश पडावा की 2000 साली लिहिलेलं या लेखकांनी 2025 साली त्यांचं खरं होताना दिसतंय. तर आता जो लेखक लिहितोय 2050 साली काय होईल, राजकीय उलटा पालट किंवा आपलं एकंदर मानव जातीचं काय भविष्य असेल याबद्दल आताचे लेखक जे लिहित आहेत तर त्यांच्याकडे गांभीर्याने बघा मित्रांनो. आलं का लक्षात? तर जास्त वेळ न घालवता 6वं प्रकरण वाचतो. 1999 साली हा लेख लिहिलेला आहे डॉक्टर अरविंद रेडकर यांनी. ओके. तर टायटल आहे धर्मनिरपेक्षता आणि मूल्य शिक्षण. भारत हा बहुधार्मिक देश आहे. यात हिंदू धर्मियांचा वाटा फारच मोठा म्हणजे जवळजवळ 80% इतका आहे. इतर धर्मीय म्हणजे मुसलमान 11%, ख्रिश्चन 3%, शीख 2% वगैरे प्रमाणात आहेत. अर्थात भारताची लोकसंख्या 100 कोटी असल्यामुळे 2 किंवा 3% लोकांची संख्या ही काही कोटींच्या घरात जाते. एक इंडोनेशिया सोडला तर जगातील कुठल्याही देशापेक्षा, पाकिस्तानपेक्षा सुद्धा भारतात जास्त मुस्लिम आहेत. भारतातील या विशिष्ट परिस्थितीला सद्यस्थितीत महत्व येण्याची 2 कारणे म्हणजे 1 भावनेच्या बळावर लोकांना एकत्र आणण्याची धर्माची शक्ती, 2 धर्माचा राजकारणात वापर. राजकीय सत्ता हस्तगत करण्यासाठी धर्माचा साधन म्हणून वापर करण्यात येऊ लागला आहे. आपण सध्या आपल्या आजूबाजूला जे काय चाललंय ते बघतोच आहोत. हे 1999 मध्ये ते लिहित आहेत डॉक्टर अरविंद रेडकर. धर्म आणि शिक्षण यामधील संबंधाची चर्चा जगभरात अनेक शिक्षण तज्ञ व तत्ववेत्यांनी केलेली आहे. शाळा विद्यापीठातून धार्मिक शिक्षण देण्यात यावे का, या शिक्षणाचे स्वरूप काय असावे, अशा प्रकारच्या सामाजिक प्रश्नांची चर्चा नेहमीच होत असते. या प्रश्नांना दिल्या जाणाऱ्या उत्तरांवरून या प्रश्नांकडे पाहण्याचे 3 दृष्टिकोन दिसून येतात. हे 3 दृष्टिकोन पुढील प्रमाणे आहेत. तर काय ते 3 दृष्टिकोन? तर पहिला दृष्टिकोन आहे भौतिक दृष्टिकोन, मटेरियलिस्टिक व्ह्यू. काय आहे?
भौतिक दृष्टिकोन, मटेरियलिस्टिक व्ह्यू. दुसरा आहे दृष्टिकोन मानवतावादी दृष्टिकोन, ह्युमॅनिस्ट व्ह्यू. आणि तिसरा दृष्टिकोन आहे दैववादी दृष्टिकोन, थिओलॉजिकल व्ह्यू. काय ते तीन दृष्टिकोन? मटेरियलिस्टिक व्ह्यू म्हणजे भौतिक दृष्टिकोन, ह्युमॅनिस्ट व्ह्यू म्हणजे मानवतावादी दृष्टिकोन, आणि तिसरा थिओलॉजिकल व्ह्यू म्हणजे दैववादी दृष्टिकोन. असे हे तीन दृष्टिकोन आहेत. आता त्यातल्या प्रत्येक एकेका दृष्टिकोनाचं विश्लेषण अरविंद रेडकर यांनी केलेलं आहे. तर पहिला आहे भौतिकवादी दृष्टिकोन. ज्या गोष्टीचे निरीक्षण करता येते, ज्या गोष्टीचा अनुभव घेता येतो, ज्या गोष्टी शास्त्रीय पद्धतीने सिद्ध करता येतात, अशाच गोष्टींवर भौतिकवाद्यांचा विश्वास असतो. दैनंदिन व्यवहारातील विविध समस्यांना यशस्वीपणे तोंड देण्यास, भोवतालच्या जगाशी जुळवून घेण्यास विद्यार्थ्यांना शिकवणे हे शिक्षणाचे प्रमुख ध्येय असावे, असे भौतिकवादी तत्वज्ञान सांगते. जन्मावर आधारित असलेल्या भेदभावाच्या गोष्टींना विरोध करणे आता सर्वमान्य झाले आहे. याच भूमिकेतून जातीभेदाला, वंशभेदाला, लिंगभेदाला विरोध करण्यात येतो. असे असताना धर्म ही गोष्ट सुद्धा व्यक्तीला जन्माच्या आधारेच मिळत असताना त्याला विरोध का करू नये, असा प्रश्न भौतिकवादी उपस्थित करतात. भवितव्याचा विचार, खरे तर चिंता, कंसात लिहिलंय खरे तर चिंता, हा सर्वच तात्विक दृष्टिकोनांचा मूलभूत पाया असतो. भवितव्याचा विचार हा सर्वच तात्विक दृष्टिकोनांचा मूलभूत पाया असतो. भौतिकवादी व्यक्ती, धर्मश्रद्ध व्यक्ती इतकीच भविष्यातील सुरक्षिततेसाठी उत्सुक व सचिंत असली तरी ही सुरक्षितता मिळवण्यासाठी निसर्गापलीकडील काही दिव्य अतिमानुषी शक्तीच्या आराधनेकडे वळण्याची तिची तयारी नसते. अशा शक्तीची कल्पना म्हणजे काहीतरी अंधश्रद्धा आहे असे तिला गंभीरपणे वाटत असते. म्हणून निसर्गाच्या नियमांचे पालन करून, शास्त्रीय विचारसरणीची कास धरून ही सुरक्षितता मिळवण्याकडे तिचा कल असतो. साहजिकच भौतिकवादी व्यक्ती आपल्या मुलांना स्तोत्रे व प्रार्थना गीते शिकवण्यापेक्षा वैज्ञानिक पद्धतीचे ज्ञान करून देण्यावर अधिक भर असतो. ही शेवटची लाईन पुन्हा एकदा वाचतो. साहजिकच भौतिकवादी व्यक्ती आपल्या मुलांना स्तोत्रे व प्रार्थना गीते शिकवण्यापेक्षा वैज्ञानिक पद्धतीचे ज्ञान करून देण्यावर अधिक भर देतो. भौतिकवादी मनुष्य भौतिक शक्तींच्या विश्वातच स्वतःला कोंडून घेतो. याचा अर्थ शिक्षणाने विद्यार्थ्यांना नैतिक, आध्यात्मिक मूल्यांची शिकवण देऊ नये असे तो मानतो. असा गैरसमज जाणून बुजून पसरवला जातो. वस्तुस्थिती अगदी याच्या उलट असते. शिक्षण हे नैतिक मूल्यांच्या पायावर उभे असले पाहिजे याबद्दल भौतिकवादी दृष्टिकोनात कसलाही संदेह नाही. वैज्ञानिक पद्धतीबाबत आदरभावाची जोपासना शिक्षणाद्वारे करत असतानाच वर्गभेद, वंशभेद, लिंगभेद, जातीभेद व सांस्कृतिक मूलस्रोत बाजूला सारून मानवाची प्रतिष्ठा आणि मानवातील समता प्रस्थापित करणे, बौद्धिक आणि नागरी स्वातंत्र्य याविषयी निष्ठा, आपल्या सामाजिक भविष्याचे शिल्पकार आणि सूत्रधार बनण्याचे सामर्थ्य मानवातच आहे असा आत्मविश्वास यासारखी मूल्ये शिक्षणातून विद्यार्थ्यांना प्राप्त झाली पाहिजेत यावर भौतिकवाद्यांचा भर असतो. आलं का लक्षात? विज्ञानावर विश्वास ठेवतात. प्रत्येक गोष्टी मागे कार्यकारण भाव आहे यावर त्यांचा ठाम विश्वास असतो. आता दुसरा दृष्टिकोन आहे मानवतावादी दृष्टिकोन. तर त्यात काय असतं? भौतिकवादी दृष्टिकोनातील धर्मनिरपेक्ष दृष्टिकोन मानवतावाद्यांना बराचसा मान्य असला तरी ते तेवढ्यावर थांबत नाहीत. त्यांच्या मते भौतिकवादाने, बुद्धिवादाने प्रश्नांची उत्तरे शोधण्यात काही गैर नसले तरी जीवनाचे स्वरूप असे का यासारख्या प्रश्नांची उत्तरे शोधणे भौतिकवादात शक्य होत नाही. काय म्हणतात ते? भौतिकवादी दृष्टिकोनातील धर्मनिरपेक्ष दृष्टिकोन मानवतावाद्यांना बराचसा मान्य असला तरी ते तेवढ्यावर थांबत नाहीत. त्यांच्या मते भौतिकवादाने म्हणजे बुद्धिवादाने प्रश्नांची उत्तरे शोधण्यात काही गैर नसले तरी जीवनाचे स्वरूप असे का यासारख्या प्रश्नांची उत्तरे शोधणे भौतिकवादात शक्य होत नाही.
म्हणून मग केवळ शुद्ध भौतिकवादी स्पष्टीकरणाच्या पलीकडे असलेला जीवनाचा आणि शिक्षणाचा अर्थ तार्किक विचाराने शोधून काढण्याचा त्यांचा प्रयत्न चालूच असतो. मानवतावाद्यांच्या मते विज्ञानाच्या पलीकडे असे काहीतरी अधिक अस्तित्वात असते. या अधिकाचे दर्शन केवळ गूढ साक्षात्कारातून व पवित्र धर्मग्रंथांच्या वाचनातून होते यावर मात्र मानवतावाद्यांचा विश्वास नसतो. त्याऐवजी ते मानवी अनुभवाच्या माध्यमातून ईश्वराकडे जाऊ पाहतात. ईश्वराची ओळख विज्ञानातून आणि सामाजिक संबंधातून करून घेण्याचा प्रयत्न मानवतावादी करतात. गांधीजींची समाजसेवा हीच ईश्वर सेवा ही विचारसरणी मानवतावादी दृष्टिकोनाचे प्रकटीकरण होय. काय शेवटची लाईन गांधीजींसंदर्भात, गांधीजींची समाजसेवा हीच ईश्वर सेवा ही विचारसरणी मानवतावादी दृष्टिकोनाचे प्रकटीकरण होय. आता तिसरा दृष्टिकोन आहे दैववादी दृष्टिकोन. वरील दोन्ही दृष्टिकोनाहून वेगळा असा विचार दैववादी मांडतात. त्यांचा दैव, दैवी शक्ती वगैरेंवर संपूर्ण विश्वास असतो. ईश्वराने सारी सृष्टी निर्मिली. ईश्वराला जरी आपण बघू शकत नसलो तरी ईश्वर म्हणजे असा प्रकाश आहे की जो आपल्याला दिसत नसला तरी साऱ्या जगाला प्रकाशित करणारा हाच प्रकाश असतो वगैरे वगैरे वगैरे. ईश्वरावर त्यांची भक्ती असते. एक अज्ञात शक्ती ते मानत असतात. शिक्षण म्हणजे ईश्वराशी संपर्क साधण्याचे साधन होय. ईश्वराने प्रगट केलेले ज्ञान हे दृष्टीला दिपवणारे आणि संशयातीत सत्य आहे. बघा पुन्हा एकदा वाचतो मी. शिक्षण म्हणजे ईश्वराशी संपर्क साधण्याचे साधन होय. ईश्वराने प्रगट केलेले ज्ञान हे दृष्टीला दिपवणारे आणि संशयातीत सत्य आहे. म्हणूनच बालकाच्या नैसर्गिक बुद्धीला दैवी ईश्वर प्रणित ज्ञानाची जोड देणे आवश्यक आहे व ही जोड धार्मिक शिक्षणाद्वारेच देता येईल अशी भूमिका दैववादी तत्वज्ञानी मांडतात. असं आहे हे तीन दृष्टिकोन. आता आपण पाहूया धर्म आणि नैतिक शिक्षण. उपरोक्त तिन्ही दृष्टिकोनात धार्मिक शिक्षण आणि नैतिक शिक्षण यांच्या संबंधात मतभिन्नता आढळणे स्वाभाविक आहे आणि त्यामुळेच धार्मिक शिक्षणाशिवाय नैतिक शिक्षण समाधानकारकपणे देता येईल काय या संबंधी तीव्र मतभेद होतो. नैतिक शिक्षणासाठी धार्मिक शिक्षणाची काहीच गरज नसल्याचे भौतिकवादी मानवतावादी शिक्षण तज्ञ ठामपणे मांडतात. ऐका पुन्हा लाईन. नैतिक शिक्षणासाठी धार्मिक शिक्षणाची काहीच गरज नसल्याचे भौतिकवादी आणि मानवतावादी शिक्षण तज्ञ ठामपणे मांडतात. तर दैववादी शिक्षण तज्ञांना मात्र धार्मिक शिक्षणाशिवाय नैतिक शिक्षण अशक्य वाटते आणि म्हणून नैतिक शिक्षणापलीकडे जाऊन धार्मिक शिक्षणही दिले पाहिजे अशी भूमिका ते घेतात. नैतिक मूल्यांकडे बघण्याचे तिन्ही दृष्टिकोन थोडक्यात पुढील प्रमाणे सांगता येतील. आता नैतिक मूल्यांकडे हे तीन दृष्टिकोन कसे बघतात ते आता एक एक समजावून घेऊयात. तर पहिला आहे भौतिकवादी दृष्टिकोन. म्हणजे भौतिकवादी दृष्टिकोन नैतिक मूल्यांकडे कसे बघतात. भौतिकवादी दृष्टिकोन ठेवणारी माणसं नैतिक मूल्यांकडे कसं बघतात ते आता समजावून घेऊ आपण. भौतिकवादी तत्ववेत्यांच्या मते नैतिक मूल्ये ही अवकाशातून पडत नाहीत तर ती समाज सापेक्ष असतात. प्रत्येक समाज रचनेची विशिष्ट नैतिक मूल्ये असतात आणि समाज रचनेत बदल झाला की एकतर नवीन मूल्य व्यवस्था निर्माण होते किंवा जुन्या मूल्यांचे स्वरूप बदलते. दुसरा आहे मानवतावादी दृष्टिकोन. ते कसे बघतात या गोष्टीकडे. मानवतावादी तत्ववेत्यांच्या मते धार्मिक आणि भौतिक अशी दोन्ही प्रकारची मूल्ये समाजाच्या गरजेवर आधारित असावीत. आणि तिसरा प्रकार आहे दैववादी दृष्टिकोन. ते कसे बघतात तर दैववादी तत्ववेत्यांच्या मते नैतिक मूल्य ही ईश्वर प्रणीत असल्यामुळे त्यांना धार्मिक मूल्य मानण्यात यावे. उदाहरणार्थ प्रत्येकाने प्रामाणिकपणे जगावे. कशासाठी? समाजाच्या भल्यासाठी नव्हे तर ईश्वराने तसे सांगितले आहे म्हणून. असा दैववादी दृष्टिकोन आहे. धर्मनिरपेक्षता ईश्वराने सांगितलंय म्हणून जरी असं समज करून जरी प्रत्येक जण प्रामाणिकपणे जगायला लागला तरी पुष्कळ प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील.
पण तसं होताना दिसत नाही. उलट जगभरामध्ये धार्मिक मनोवृत्तीच्या माणसांनी जेवढ्या कत्तली केल्या तेवढ्या दुसऱ्या कोणी केल्या नाही. आताही आपण धार्मिक तेढ, धार्मिक द्वेष निर्माण करणारी जेव्हा भाषणं ऐकतो राजकीय नेत्यांची, तेव्हा असं वाटतं की हे आपल्या स्वार्थासाठी धर्माचा वापर का करतायत. सगळे धर्म आपापल्या ठिकाणी खूप छान आहेत, पण हे सगळे राजकीय भ्रष्ट नेते आपल्या स्वार्थासाठी वेगवेगळ्या धर्मांमध्ये भांडणं लावून देण्यासाठी जी प्रक्षोभक भाषणं करतात ती भयानक असतात. त्यामुळे दैववादी दृष्टिकोनात नैतिकतेकडे बघण्याचा जो काही एक मुद्दा दिलेला आहे ते की प्रत्येकाने प्रामाणिकपणे जगावे. कशासाठी? तर समाजाच्या भल्यासाठी नव्हे, तर ईश्वराने तसे सांगितले म्हणून. प्रत्येक धार्मिक माणसाने ईश्वराची भीती मनात ठेवून जरी प्रामाणिकपणे जगायचं ठरवलं ना, खरंच सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. पण तो धार्मिक माणूस सतत दुसऱ्या धर्माचा द्वेष करतो ना, इथे सगळा गोंधळ आहे. आलं का लक्षात? धर्मनिरपेक्ष आणि तो धार्मिक म्हणजे कोण? कट्टरता बाळगणारे. मग ते प्रत्येक धर्मात असतात. मी सुद्धा धार्मिक आहे, पण मी माझा धर्म माझा कामामध्ये शोधतो. जसं गांधीजींबद्दल इथे एक सांगितला गेला मुद्दा की समाजसेवा हीच ईश्वर सेवा समजायला हवी. आपण द्वेष नको, राग नको एकमेकांचा, पुतळे नका एकमेकांचे बाहेर काढू. त्या देवाची भीती बाळगा. देव मानताना मग देवाची भीती बाळगा आणि एकमेकांवर सुंदर प्रेम करा. आलं का लक्षात? पुढे बोलूया आणखी. आता धर्मनिरपेक्षता आणि नैतिक शिक्षण असं टायटल आहे. आता पुढचं, सद्यस्थितीत शिक्षकांनी व पालकांनी नैतिक शिक्षणाच्या बाबतीत भौतिकवादी वा मानवतावादी दृष्टिकोनांचा जाणीवपूर्वक वापर केला पाहिजे. टायटल काय? धर्मनिरपेक्षता आणि नैतिक शिक्षण. सद्यस्थितीत शिक्षकांनी व पालकांनी नैतिक शिक्षणाच्या बाबतीत भौतिकवादी वा मानवतावादी दृष्टिकोनांचा जाणीवपूर्वक वापर केला पाहिजे. सध्या मूल्य शिक्षणाची तालीम शाळांमधून अनिवार्य केलेली आहे. या तालिमीनुसार राज्य शासनाने निश्चित केलेली 10 मूल्ये विद्यार्थ्यांमध्ये रुजवावीत अशी अपेक्षा आहे. यात एक मूल्य सर्व धर्म सहिष्णुता हे आहे. हे मूल्य शिकवताना तसेच इतर शालेय विषय शिकवताना व एरवी शिक्षकांनी व पालकांनी पहिले 2 दृष्टिकोन सतत डोळ्यांसमोर ठेवले पाहिजेत. या दृष्टीने मग कबीरासारखा संत अत्यंत महत्वाचा ठरेल. सामाजिक धार्मिक रूढी कर्मकांडावर हल्ला करणारे तुकाराम एकनाथांचे साहित्य शिक्षकांनी विद्यार्थ्यांसमोर मांडले पाहिजे आणि हेच साहित्य अभ्यासक्रमातून सध्या गायब करण्याच्या मार्गावर आहेत. काय म्हणतात अरविंद रेरकर? हे मूल्य शिकवताना तसेच इतर शालेय विषय शिकवताना व एरवी शिक्षकांनी व पालकांनी पहिले 2 दृष्टिकोन सतत डोळ्यांसमोर ठेवले पाहिजेत. या दृष्टीने मग कबीरासारखा संत अत्यंत महत्वाचा ठरेल. सामाजिक धार्मिक रूढी कर्मकांडावर हल्ला करणारे तुकाराम आणि एकनाथांचे साहित्य शिक्षकांनी विद्यार्थ्यांसमोर मांडले पाहिजे. पण आता झालंय काय की धार्मिक रूढी आणि कर्मकांडांनाच उन्मादाने ते आचरले जात आहेत. ते त्यांचा लोकांकडून वापर होतोय. त्या धार्मिक कर्मकांडांवरती किंवा एकंदरच काय म्हणूया आपण त्याला अंधश्रद्धेवरती आपल्या संतांनी प्रहार केला वेळोवेळी आपल्या अभंगातून आपल्या ओळ्यांमधून. तर ते मांडलं पाहिजे मुलांसमोर. अगदी अलीकडचे गाडगे महाराज काय म्हणायचे हे मुलांना नैतिक शिक्षणामध्ये शिकवलं गेलं पाहिजे असं डॉक्टर अरविंद रेरकर यांचं म्हणणं आहे. तर सामाजिक धार्मिक रूढी कर्मकांडावर हल्ला करणारे तुकाराम एकनाथांचे साहित्य शिक्षकांनी विद्यार्थ्यांसमोर मांडले पाहिजे. विवेकानंदांच्या सामाजिक दृष्टिकोनावर भर देता येईल. विवेकानंदांचा एक वेगळा दृष्टिकोन होता, पण त्यांना धार्मिक त्या भगव्या वेष्टनात गुंडाळून ते त्यांना वेगळ्या पद्धतीने प्रेझेंट केलं जातं. पण विवेकानंद फार वैज्ञानिक पद्धतीने धर्माची मांडणी करत होते. हे जास्त महत्वाचं आहे. विवेकानंदांच्या सामाजिक दृष्टिकोनावर भर देता येईल. इतर धर्मांमधील प्रमुख सामाजिक सुधारकांची माहिती शिक्षकांनी द्यावी. प्रार्थना निवडताना साने गुरुजींच्या खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे सारख्या प्रार्थनाच कटाक्षाने निवडाव्यात.
एकाग्रता, मौन वगैरे साधकांना श्वसनावर आधारित योगासने शिकवावी. कुठली प्रार्थना सांगितली त्यांनी मुलांसमोर मांडली गेली पाहिजे? साने गुरुजी यांची, खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे, ही प्रार्थना मुलांना शिकवली पाहिजे. आणि खरं तर जगातल्या सगळ्या मुलांना ही प्रार्थना शिकवली पाहिजे. आलं का लक्षात? अर्थात एवढ्यावरच थांबून चालणार नाही. याचा पुढचा टप्पा म्हणजे विद्यार्थ्यांसाठी सामाजिक उत्क्रांती स्पष्ट करणारे कार्यक्रम आयोजित करणे आवश्यक आहे. आता हे महत्वाचं आहे, जरा नीट लक्ष देऊन ऐका. 1999 साली लिहिलेलं आहे डॉक्टर अरविंद रेरकर यांनी. अर्थात एवढ्यावरच थांबून चालणार नाही. याचा पुढचा टप्पा म्हणजे विद्यार्थ्यांसाठी सामाजिक उत्क्रांती स्पष्ट करणारे कार्यक्रम आयोजित करणे आवश्यक आहे. सामाजिक उत्क्रांतीमध्ये मग विविध सूर्यमालिका, पृथ्वीवरील जीवसृष्टीचा उदय, माकडाकडून मानवाकडे संक्रमण होण्यात हात, श्रम, सामाजिक जीवन, श्रम, माकडाकडून, पुन्हा एकदा जरा वाचतो मी. सामाजिक उत्क्रांतीमध्ये मग विविध सूर्यमालिका, पृथ्वीवरील जीवसृष्टीचा उदय, माकडाकडून मानवाकडे संक्रमण होण्यात हात, श्रम, सामाजिक जीवन आणि भाषा यांनी बजावलेली कामगिरी आणि सरते शेवटी मानवी इतिहासाच्या प्रगतीतील आदिम साम्यवाद, गुलामगिरी, सरंजामशाही, भांडवलशाही व समाजवाद हे टप्पे स्पष्ट करून सांगता येतील. एकदा ही सामाजिक उत्क्रांती विद्यार्थ्यांमध्ये रुजली की धर्माचे जीवनातील स्थान त्यांना उलगडू लागेल. मात्र हे सारे विद्यार्थ्यांपर्यंत कोठेही कंटाळा येऊ न देता कसे पोहोचवायचे याच विचारात शिक्षकांनी व पालकांनी सदैव राहिले पाहिजे. हे सगळं शिकवत असताना ना ते शिक्षकांनी इतकं रसाळ पद्धतीने आणि इतकं छान शिकवलं पाहिजे की त्या मुलांना कंटाळा नाही आला पाहिजे. नाहीतर मानवाची उत्क्रांती, डार्विनचा नियम सांगतायत वृक्षपणे शिक्षक आणि मुलं जांभळ्यात येतात, असं नाही झालं पाहिजे. रंजक पद्धतीने त्यांना ते सांगता आलं पाहिजे. आणि आधी त्यासाठी शिक्षकांना ज्या इतर जबाबदाऱ्या दिल्या जातात निवडणुकांच्या काळात किंवा त्यांना इतर बरीच कामं दिली जातात ती कमी केली पाहिजे, तर त्या मुलांकडे शिक्षक लक्ष देतील. आणि हल्ली शिक्षक सुद्धा जास्त पगार त्यांना मुलं घडवण्यापेक्षा, एक फार पूर्वीची माणसं असं सांगतात शिक्षक, एक शिक्षक असायचा पण तो अख्ख्या शाळेमध्ये पॉप्युलर असायचा आणि तो मुलं खऱ्या अर्थाने घडवायचा तो शिक्षक. हल्ली तसं दिसत नाही. आता प्रत्येकाचं बाजारीकरण झालेलं आहे त्यामुळे हल्ली तसं दिसत नाही. असो, आपण त्याच्याबद्दल एक वेगळी चर्चा कधीतरी करू वेगळ्या एपिसोडमध्ये. तर कंटाळा येता कामा नये मुलांना हे नैतिक शिक्षण शिकवताना. शेवटचा पण सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे मुळात शिक्षक स्वतः धर्मनिरपेक्ष हवा, हे महत्वाचं. नाहीतर शिक्षकच कट्टर धार्मिकता पाळतोय, एखाद्या राजकीय पक्षाचा आहे, तर तो तसलंच काहीतरी ज्ञान त्या मुलांसमोर उगाळत बसणार, असा तो मुद्दा आहे. शेवटचा पण सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे मुळात शिक्षक स्वतः धर्मनिरपेक्ष हवा. अर्थातच तो भौतिकवादी दृष्टिकोन मानणारा असावा, तसा नसेल तर किमान मानवतावादी दृष्टिकोन तरी बाळगणारा असावा. दैववादी दृष्टिकोन असणारा मात्र नसावा, कारण तो सगळं भगवान भरोसे असंच सगळं तो शिकवणार मुलांना. कर्तृत्वावर स्वतःचा विश्वास ठेवायला तो कॉन्फिडन्स तो निर्माणच करणार नाही मुलांमध्ये. तर अरविंद रेरकर असं म्हणतात की भौतिकवादी आणि मानवतावादी विचार करणारे तो दृष्टिकोन असणारी माणसं जे ती तशी माणसं शिक्षक असावीत, किमान दैववादी माणसं नसावीत, कारण ते देवदेवच शिकवणार मग मुलांना. जर तसा नसेल तर किमान मानवतावादी दृष्टिकोन तरी बाळगणारा असावा, दैववादी दृष्टिकोन असणारा मात्र नसावा. याचे कारण उघड आहे. जर दृष्टिकोन योग्य असला तर शिक्षणातील अनेक धार्मिक प्रश्नांकडे बघण्याची योग्य दृष्टी शिक्षणाला प्राप्त होईल. काय म्हणताय ते? दैववादी दृष्टिकोन असणारा मात्र नसावा. याचे कारण उघड आहे. जर दृष्टिकोन योग्य असला तर शिक्षणातील अनेक धार्मिक प्रश्नांकडे बघण्याची योग्य दृष्टी शिक्षणाला प्राप्त होईल. एकाच धार्मिक प्रश्नाच्या उदाहरणाने हा मुद्दा स्पष्ट करून लेख संपवतो. आता इथे ना त्यांनी जे काय मांडलंय सगळं, तर ते जरा तुम्ही पण चेकआउट करा. मी त्यांची सगळी 9 प्रकरणं तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे. आता त्यांनी इतिहासातल्या काही गोष्टी ते नमूद केल्या. मी नेटवरती सर्च केल्याच्या नंतर त्याच्याशी काही साधर्म्य मला सापडलं नाही.
त्यामुळे अरविंद रेडकर यांनी काही पुस्तकं चालली असतील, ती कोणती पुस्तकं ते आपल्याला शोधावं लागेल. तर आता त्यांनी जे मांडलंय त्यांच्या लेखामध्ये ते फक्त मी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. ते माझं मत आहे असं कृपया समजून काहीतरी कमेंट मध्ये व्यक्त होऊ नका. अरविंद रेडकर यांनी जे काही लिहिलंय ते मी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. एखाद्या अभ्यासकाला त्याच्यात काही प्रश्न असतील, आता मी जो पॅच वाचणार आहे, तर त्यांनी अरविंद रेडकर यांच्याशी संपर्क साधावा, किंवा लोक वाङ्मयगृह हे प्रकाशक आहे त्या पुस्तकाचे, त्यांच्याशी संपर्क साधावा. तर काय म्हणतायत अरविंद रेडकर, तो भाग असा आहे, मी वाचतो, ज्याच्याबद्दल तुम्हाला मी सांगतो की तुम्ही स्वतःही चेक करा की हे सगळे संदर्भ खरे आहेत का, किंवा अरविंद रेडकर यांना संपर्क करा, त्यांनी कोणत्या पुस्तकातून हे संदर्भ मांडले आहेत. तर तो भाग असा आहे, मुसलमान राजांनी हिंदूंची मंदिरे तोडली असा गहज पद्धतशीरपणे केला जातो. उदाहरणार्थ महमूद गझनीने सोमनाथाचे मंदिर फोडून संपत्तीची प्रचंड लूट केली हे वर्षानुवर्षे शिकविले जाते. पण प्रत्यक्षात परिस्थिती काय होती? महमूद गझनी हा मूळचा मध्य आशियातील अफगाणी गझनी प्रांतातील. सोमनाथाच्या दिशेने निघताना वाटेत त्याला मुलतान प्रांत लागला. तेथील राजा होता मुस्लिम अब्दुल हक दाऊद. गझनीने एक रात्र त्याच्या राज्यात मुक्काम करू देण्याची आणि त्याच्या प्रांतातून पुढे जाण्याची परवानगी मागितली. अब्दुल हक दाऊदने त्याला साफ नकार देऊन आपल्या प्रांताच्या सरहद्दी पलीकडून पुढे प्रवास करण्यास सांगितले. परिणामी गझनी व दाऊद मध्ये युद्ध झाले. गझनीचा विजय झाला. त्याने अब्दुल दाऊदला अटकेत टाकले आणि पहिली गोष्ट कोणती केली असेल तर ती म्हणजे मुलतानची प्रसिद्ध जामा मशीद तोडून तेथील संपत्तीची त्यांनी लूट केली आणि तो सोमनाथाच्या दिशेने पुढे निघाला. पुन्हा वाटेत ठाणेश्वर प्रांत लागला. तेथील राजा होता अनंतपाल म्हणजे हिंदू. गझनीने दाऊद प्रमाणेच त्यांना विनंती केली. अनंतपालने आनंदाने गझनीची विनंती मान्य केली. गझनीने त्याच्याकडे सोमनाथाच्या स्वारीसाठी त्याच्या काही सैन्याची कुमक मागितली. तीही अनंतपालने आनंदाने देऊ केली. अट फक्त एकच घातली, ते म्हणजे सोमनाथाच्या लुटीचा काही हिस्सा त्यालाही देण्यात यावा. गझनीने ती अट मान्य केली. पुढे गझनीने सोमनाथावर स्वारी केली. सोमनाथ जिंकले. मंदिर फोडून हजारो किलो सोने लुटले. ठरल्याप्रमाणे लुटीतील ठराविक हिस्सा अनंतपाल राजाला पाठवून दिला. सोमनाथावर गझनीचे राज्य सुरू झाले. गझनीच्या प्रमुख 12 सरसेनापतींपैकी 5 हिंदू होते. 30% सैन्य हिंदू होते. महमद गझनीच्या प्रमुख 12 सरसेनापतींपैकी 5 हिंदू होते. 30% सैन्य हिंदू होते. पुढे गझनीच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा गादीवर बसला. त्याने प्रमुख सरसेनापती हिंदूच नेमला आणि त्याला पहिलीच स्वारी मुलतानवर करायला लावून जामा मशिदीची लूट करायला फरमावले. अशी इतरही अनेक उदाहरणे इतिहासात सापडतात. गुजरातच्या हिंदू परमार राजांनी जैनांची मंदिरे फोडली. बुद्धाचा पवित्र बोधिवृक्ष हिंदू राजानेच कापला. औरंगजेबाचा मांडलिक असलेला गोवळ कोड्यांचा मुसलमान सुभेदार ठरलेली रक्कम जमा करेना आणि त्याने सारी संपत्ती गोवळ कोड्यांच्या मशिदीच्या पायाशी पुरून ठेवली. हे कळताच औरंगजेबाने ती मशीद फोडून सारी संपत्ती जप्त केली वगैरे वगैरे वगैरे. आणि आपण मात्र म्हणत राहायचे मुसलमानांनी हिंदूंची मंदिरे तोडली, तेथे मशिदी बांधल्या. आता त्या ठिकाणी पुन्हा मंदिरे उभारा. जय श्रीराम. युगांतर मासिकात 18 ते 24 एप्रिल दरम्यान 1999 मध्ये अरविंद रेडकर यांनी आलेख लिहिला आहे. तर हा शेवटचा जो इतिहासातला दाखला देण्याचा जो भाग आहे, त्यांनी जे काही इतिहासातले दाखले दिले त्याबद्दल जरा तुम्ही लोकांनी, म्हणजे जे कोण आता हे व्हिडिओ बघतायत तर त्यातल्या अभ्यासकांनी ज्यांना प्रश्न पडले असतील ते ऐकून तर त्यांनी जरा प्लीज फॅक्ट काय ते चेक करा. मी चेक केलं तर याच्याशी साधर्म्य असणारं मला काही आढळलं नाही. म्हणजे औरंगजेबने मशीद तोडली किंवा गझनीने जामा मशिदीवर हल्ला केला वगैरे असं नसल्याचं मला नेटवरती आलं. तर बघा, आता ते अरविंद रेडकरांनी कोणते संदर्भ ग्रंथ वाचले असतील माहित नाही, तर अरविंद रेडकरांशी संपर्क करा आणि ते बघा. पण बाकी नीतिमूल्य, धार्मिक शिक्षण याबाबतचं जे काय त्यांचे अरविंद रेडकरांचे विचार आहेत ते खरोखर योग्य आहेत. की भौतिकवाद किंवा मानवतावाद असावा पण मुलांच्या शिक्षणात दैववाद नसावा. अशाने दैववादी जर मुलं झाली तर असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी,
या वृत्तीनेच काम करतील ते आयुष्यभर. कुठली क्युरिओसिटी त्यांच्यामध्ये नसणार. फक्त चमत्कारांवर विश्वास ठेवणं आणि चमत्कारांची पूजा करणं, घालिंग लोटांगण करणं याच्या पलीकडे ते काही विचार करणार नाही. त्यामुळे भौतिकवादी दृष्टिकोन हवा. भौतिकवादी दृष्टिकोन म्हणजे विज्ञानाला प्राधान्य देणारा दृष्टिकोन, आणि मानवतावादी दृष्टिकोन हवा जो गांधीजींचा संदर्भ दिलाय की समाजसेवा हीच ईश्वर सेवा मानणारा दृष्टिकोन हवा शिक्षणात. तर भौतिकवादी दृष्टिकोन असावा, मानवतावादी दृष्टिकोन असावा, पण दैववादी दृष्टिकोन नसावा. आणि साने गुरुजींची जी प्रार्थना आहे, खरा तो एकच धर्म जगाला प्रेम अर्पावे, हा जो मानवतावाद शिकवणारा जो मुद्दा आहे, मानवतावाद शिकवणारी जी प्रार्थना आहे ती महत्वाची आहे. तर मला वाटतं आजच्या आपल्या एपिसोडचा शेवट आपण याच प्रार्थनेतल्या एखाद्या कडव्याने करूयात. चला, पुढच्या व्हिडिओच्या निमित्ताने भेटू. तोपर्यंत टाटा, बाय बाय, सायोनारा. काळजी घ्या. बाय, सायोनारा, बाय. जगाला प्रेम अर्पावे, खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. जगी जे दीन अतिपतिता, जगी जे दीन पद दलित, दया जाऊन उठवावे, जगाला प्रेम अर्पावे. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. सदा जे रात अति विकट